मित्रांनो, बाळूमामांचं पेंटिंग करायचं ठरवलं. कॅनव्हास स्ट्रेच केला आणि कॅनव्हासला येलो कलरचा वॉश दिला. तर कॅनव्हासला येलो कलर देण्याचं कारण असं होतं की आपण पेंटिंगमध्ये एक घोंगडी दाखवतो आहोत आणि घोंगडीच्या मागे भंडारा दाखवायचा आहे. सो घोंगडीवर आपण बाळूमामांचं पेंटिंग करू, त्यासोबतच मामांची मेंढरं, विठू माऊली असे आकार देखील रेखाटणार आहोत. तर हे पेंटिंग, डिझाईन, पोर्ट्रेट एकत्र करून आपण करतो आहोत. तर सुरुवातीला आपण मामांचं स्केच करून घेतलं आणि त्यानंतर घोंगडी रंगवायला सुरुवात केली. मित्रांनो, गेल्या आठवड्यामध्ये आपण मामांच्या दर्शनाला आदमापूर येथे गेलो होतो आणि त्यानंतर आपल्याला सुचलेली ही कल्पना आहे. तर एकंदरीत आपण घोंगडीचा आकार फिलअप करून घेतला आणि घोंगडीमध्ये डिटेलिंगला सुरुवात केली. तर आजच्या ह्या दिवसामध्ये आपण बॅकग्राऊंडमध्ये जास्त वेळ काम केल्यामुळे खूप छान असं टेक्स्चर आपण मिळवलं आहे. तर मित्रांनो, पोर्ट्रेट जे आहे तर ते तुम्हाला पेंटिंगच्या पुढच्या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल. बाकी आपल्या पेजवर तुम्ही जर नवीन असाल तर नक्की आपल्या पेजला फॉलो करा. त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये बाळूमामांच्या नावानं सांग बरं लिहायला विसरू नका.